नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण बैलगाडी क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन असतो। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओत आपल्या सर्वांच्या लाडक्या नवम हिंद केसरी बकासूरबद्दल एक महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। तर मित्रांनो, काल मुळशी येथे मुळशी केसरी हे भव्य दिव्य ओपनचे मैदान पार पडले। या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर पडण्यासाठी आला होता। मित्रांनो, बकासूरचा पहिरा होता तो म्हणजे आपला सुंदर लाडका स्पीड किंग लखन आणि बकासूर ही जोडी कालच्या या मुळशी केसरी मैदानात फार सुंदर पडली मित्रांनो। आणि कालच्या या मुळशी केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा किताब बकासूर आणि स्पीड किंग लखन या जोडीने पटकावला। तर मित्रांनो, काल बकासूरने प्रथमतःच मुळशी तालुक्यात प्रथम क्रमांकाचा गुलाल घेतला, त्यामुळे मुळशी तालुक्यातील बकासूरचे फॅन्स आणि फॉलोअर हे खूप आनंदी आहे मित्रांनो। त्यानंतर आता त्या सर्वांना हा प्रश्न पडला आहे की आपला बकासूर आता नेमका कोणत्या मैदानात पडण्यासाठी येणार। मित्रांनो, बकासूर आता आपल्याला येत्या 5 तारखेला आयोजित माननीय श्री जगदीश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे भव्य दिव्य एक ओपनचे मैदान आयोजित करण्यात आले आहे। या ओपनच्या मैदानात आपला सुंदर लाडका नवम हिंद केसरी बकासूर आपल्याला 100% पडताना दिसणार मित्रांनो। आणि बकासूरचा पहिराही हा खूप छान आहे मित्रांनो। तसेच बकासूरच्या दावणीचा एक खोंड तो म्हणजे साम्राज्यसुद्धा आपल्याला या कराडच्या ओपनच्या मैदानात पडताना दिसणार मित्रांनो। तसेच कबीरासुद्धा आपल्याला येत्या 5 तारखेला पुणे जिल्ह्यात एक भव्य दिव्य ओपनचे मैदान आयोजित करण्यात आले आहे। या ओपनच्या मैदानात आपल्याला कबीरासुद्धा पडताना दिसते मित्रांनो। तर मित्रांनो, बकासूरचा पहिरा कोण आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला ही अपडेट वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद मित्रांनो।